आज 1 जानेवारी सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आज सकाळपासूनच पीक विम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धुळे, गोंदिया, हिंगोली, सोलापूर तर या जिल्ह्यांमध्ये तर पीक विम्याची नवीन यादी इथे आलेली आहे. तर आता आज 1 जानेवारी 2026 आजपासून सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आजपासून पीक विम्या संदर्भात एक मोठी बातमी तसेच मोठी अपडेट आलेले आहे. तर आज 1 जानेवारी रोजी आज सकाळपासूनच पीक विम्याचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहेत. तर आज खूप मोठी अपडेट आलेले आहे. कोणकोणते जिल्हे आलेले आहेत, कोणकोणते जिल्ह्यांची यादी पात्र झालेली आहे ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर लाईव्ह शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज पीक विमा जमा होणार आहे. या जिल्ह्यांची इथे यादी आलेली आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये डीबीटी माध्यमातून शेतकरी बांधवांना SMS देखील सुटलेले आहेत. तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती इथे पैसे सुद्धा जमा झाले. तर आता यामध्ये पीक विमा जी की अपडेट आलेली आहे, 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. जर या 12 जिल्ह्यापैकी तुमचा एक जिल्हा असेल, तुमचा जर जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्हाला आजच या जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल या जिल्ह्यांच्या यादीत तर तुम्हाला पीक विमा मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका. तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी. तर राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. सकाळपासून डीबीटी द्वारे पैसे जमा होत आहेत. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये SMS देखील आलेला आहे. तर आता लगेच तुम्ही तुमचे खाते तपासा. तर यामध्ये काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येत आहे आणि हेक्टरी किती प्रमाणे येत आहे ते पाहूया. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7,000 रुपये या ठिकाणी मिळत आहेत. तसेच काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 12,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मिळत आहेत. तर काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी प्रमाणे 17,000 रुपये देखील मिळत आहेत. सरासरी 17,000 रुपये या प्रमाणे शेतकरी बांधवांना पैसे मिळत आहेत. तर चला पाहूया 12 जिल्ह्यांची यादी. कोणते जिल्हे आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यांना पात्र करण्यात आलेला आहे पहिल्या यादीमध्ये आणि कोणते जिल्हे अपात्र आहेत पहिल्या यादीमध्ये. दुसऱ्या यादीमध्ये जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांची पण यादी येईल. ही 12 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया कोणते जिल्हे आलेले आहेत. तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम 17,000 रुपये प्रमाणे येत आहे. तर आता यामध्ये खरीप पण आहे आणि रब्बी पण आहे. तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी. तर आता यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली आणि लास्ट म्हणजे जालना आणि त्यानंतर बीड या सर्व जिल्ह्यात पीक विमा आजपासून वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा नक्की कमेंट मध्ये कळवा आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरित करण्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.